तुमच्या लेकरासारखा आहे, कुणाच्या नातवासारखा आहे. इथून मागचं कीर्तन तुम्ही ऐकलं असेल, नसेल ऐकलं जाऊ द्या देवा, पण एवढं वाक्य घरी घेऊन जा. खऱ्या अर्थानं आपल्या आईला हीच भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. महाराज, तुम्ही तुमच्या पोरीच्या हातात 10-10 हजाराचे मोबाईल देता देवा, देऊ नका या मताचा मी नाही. मोबाईल काळाची गरज आहे, नक्की पोरीच्या हातात द्या. पण पोरीच्या हातामध्ये 10 हजाराचा मोबाईल देण्याआधी तिच्या हातामध्ये 200 रुपयाची ज्ञानेश्वरी द्या आणि लग्नाआधी निदान तिच्याकडून 10 ज्ञानेश्वरीचे पारायण करून घ्या. महाराज, लग्न होईल तुमच्या पोरीचं, नांदायला निघेल तुमची पोरगी, रडत असेल तुमची पोरगी रडू द्या. रडता रडता पोरीच्या सासूच्या अर्थात तुमच्या येईनीच्या गळ्यात पडा आणि तिला एक वाक्य सांगा, येईन बाई, रात्रीच्या 12 वाजता गच्चीवरती बसून मोबाईल पाहणारी पोरगी नाही आमची येईन बाई. पवित्र आणि पावन ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी पोरगी तुमच्या घरात पाठवते येईन बाई, घराचं गोकुळ करून टाकेल. महाराज, आणि मला वाटतं समाजाला खऱ्या अर्थाने याची गरज आहे देवा. आज मी महाराष्ट्राचा विचार केला तर या एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1236 वृद्धाश्रम रजिस्टर आहे देवा. या पुणे जिल्ह्यामध्ये 5,500हून अधिक वृद्धाश्रम रजिस्टर आहे. अरे 2 जिल्ह्याची जर ही दुर्दैवी अवस्था असेल तर महाराष्ट्र कुण्या दिशेनं चालला? महाराष्ट्रातल्या जीवानं कधीतरी विचार केला पाहिजे देवा. अरे 55 लाखाचं कर्ज असू द्या बापाच्या मस्तकावरती, मी अजून बापाला कधी उभ्या आयुष्यात रडताना पाहिलं नाही, पण पोरगी वाट लावताना रडला नाही असा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शोधून सापडत नाही देवा. पोरीला पाहायला पाहुणे यावे आणि पाहुण्यांना हुकार द्यावा, बाबा तुमची पोरगी आम्हाला पसंत आहे बाबा, तयारीला लागा बाबा. उभ्या आयुष्यात ज्या बापानं कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही तो बाप देवाऱ्यासमोर जातो, देवाच्या चरणावरती नतमस्तक होतो, सांगतो देवा माहित नाही घरानं कसं आहे देवा, माहित नाही पोरग कसं आहे देवा, तुझ्या भरोशावरती देतो देवा, बरं वाईट झालं तर जिम्मेदार तू राहशील देवा. पाहता पाहता पोरीनं नांदायला निघावं देवा, पोरीनं आईच्या गळ्यात पडावं, आईला सांगावं आई, आई जाते आई मी, बापाला कधी अपशब्द बोलत जाऊ नको आई. एवढ्यात पोरीचा बारका दादा पळत यावा, पोरीनं दादाच्या गळ्यात पडावं, दादाला सांगावं, ए दादा अरे थंडी बाबाला वाजायची, स्वेटर आपल्याला होतं रे दादा, भूक बाबाला लागायची, जेवण आपल्याला होतं दादा. येन वेळी तुझा माझा बाप उपवाशी झोपला दादा, पण तुला मला जगायला प्रोत्साहन दिलं, त्या बापाला कधी अपशब्द बोलत जाऊ नको दादा. आणि माझं तर म्हणणं इथल्या माझ्या आईला, आई तुमचं माहेर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत आहे ना देवा, तोपर्यंत तुमचं माहेर हक्काचं तुमचं आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप निघून जाईल ना, त्या दिवशी तुमच्या माहेरात तुम्हाला चप्पल सोडायला हक्काचा उंबरा राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे महाराज. आज आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार कीर्तन करून निघून जातील, पण आज यादव परिवारातून आई निघून गेली महाराज. अरे आईला जे लुगडं आवडायचा नुसता लुगड्याचा कलर पाहिला तर पोराला पोरीला दिवसभर भाकर गोड लागत नाही देवा. म्हातारीच्या खोलीत झोपायची नुसती खोली जरी पाहिली तर डोळ्याच्या धारा थांबत नाही महाराज. अरे उभ्या आयुष्यात बापाला कधी रडताना पाहिलं नाही, पण पोरगी वाट लावण्याचा प्रसंग यावा, मग बापाच्या जीवाची घालमेल बघावी द्यावा. पोरीनं आईला आवाज द्यावा, ए आई, आई निघाली आई मी, बाबा कुठे आहेत गाई? आईनं सांगावं, तावडे सकाळ धरून जेवला नाही तुझा बाप, एका चहाच्या कपावरती 15 वेळा गोळा करतो, जाना ग भेट त्याला. पोरीनं बापाला आवाज द्यावा, बाबा. ऐकलं असतं महाराज त्या बापानं, पण पोरीकडे वळून पाहत नाही का? त्याला वाटतं आतापर्यंत लई रडवलं माझ्या चिमणीला, आता नाही रडवायचं भरल्या मंडपात. पुन्हा एकदा पोरगी आवाज देते, बाबा. जशी तळपायाची आग मस्तकाला जावी, हातातली पंतरवाडी निष्ठावी, आणि 85 वर्षाच्या बापानं 25 वर्षाच्या पोरीला मिठी मारून भरल्या मंडपात रडावं देवा. तावडे निघालेच तावडे. कोण मला विचारेल आता बाबा तुम्ही जेवलात का? कोण मला विचारेल बाबा तुमच्या गोळ्या देऊ का? चाललीच तावडे. ज्या बापाच्या डोळ्याला अश्रूचा थेंब येत नाही तो बाप महाराज जायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडावे तसं हमसून धुमसून भरल्या मंडपात रडतो. त्या बापाच्या प्रेमाचं वर्णन त्या गीतकारानं केलं महाराज. काय प्रेम आहे त्या बापाचं. नांदाया जाते लेक बाप रडतो चोरावानी, रडतो चोरावानी बाप रडतो मोरावानी. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, पाण्यातला मासा तुला दिसणार कसा. बाप म्हणजे रे जणू की एक झाडच बोली,
झाडच बोली एक अव्यक्त माऊली रे, अव्यक्त माऊली रे. तिथं बसलेल्या माईला कीर्तन झालं का एक प्रश्न विचारा, आजी काय तुमचा माहेर कुठपर्यंत? आजी माझी सांगेल महाराज, जोपर्यंत आमच्या माहेरात आमची म्हातारी आणि म्हातारा जिवंत आहे महाराज, तोपर्यंत आमचं माहेर आमचं महाराज. एक वाक्य बोलू देवा. अरे कीर्तन झालं का इथं बसलेल्या 60-65 वर्षाच्या आजीला एखादा प्रश्न विचारा, आजी काय पूर्वीलाही माहेराला जायची आजी, आता नाही जात माहेराला. म्हातारी उत्तर देण्याआधी पदर डोळ्याला लावते आणि सांगते, महाराज कुणा करता जाऊ माहेराला? ज्या म्हातारा म्हातारी करता आम्ही माहेराला जायचो ना महाराज, ते म्हातारा म्हातारी आमची माती आड गेले हो. एक वाक्य बोलू देवा. डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा उगवेल, पण माती आड गेलेले मायबाप कुणाचे पुन्हा जिवंत झाले नाहीत आणि होणारही नाही देवा. म्हणून जोपर्यंत माय बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा गड्या. माझ्या यादव परिवारातून माय निघून गेली, त्यांच्या पश्चात त्यांच्या मुली आहेत, त्यांना विचारा देवा आई गेल्यानंतर काय प्रसंग येतो. अजून तर 1 वर्ष झालं, अजून नाही कळायचं देवा. पुढच्या वर्षश्राद्धाला पुन्हा या. माहेर माहेर वाटत नाही देवा आई नसताना, माहेर माहेर वाटत नाही माहेरात बाप नसताना देवा. अरे 85 वर्षाची म्हातारी असते, पण पोरगी सणावाराला आली तर एका हातामध्ये पाण्याचा तांब्या घेते, एका हातामध्ये चतकूर भाकरीचा तुकडा घेते आणि पोरीच्या मस्तकावरून ओवाळून टाकते. कडा कडा बोट मोडते, आली माझी डॉक्टरी, आली माझी वकिलीन, आली माझी पाटली. पोरगी शेतकरीच असते, पण म्हातारीचं प्रेम तेवढं असतं देवा. ज्या दिवशी म्हातारी निघून जाते ना महाराज, त्या दिवशी तुमच्या मस्तकावरून ना भाकरीचा तुकडा येतो ना पाण्याचा तांब्या येतो. जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा देवा. अरे बाहेरात माय जिवंत असू द्या, माय कधी पोरीची पिशवी रिकामी येऊ देत नाही देवा. म्हातारी कांदे टाकीती, बटाटे टाकीती, मिरच्या टाकते. कांदे बटाटे देण्याच्या गोष्टी नसतात, पण म्हातारी आईचं प्रेम असतं देवा. ज्या दिवशी माहेरातली माय निघून जाते ना, त्या दिवशी तुमच्या पिशवीत हमखास फरक पडल्याशिवाय राहत नाही. वस्तुस्थिती आहे महाराज. लई प्रेम करते माय. सर शहाण्या पोरावरती प्रेम करेल याच्यात नबल काय? अरे येड पोरग असू द्या येड, पण म्हातारीचा तिच्यावरती तेवढा जीव असतो देवा. वास्तव काय उदाहरण घडले महाराज माझ्या जीवनामध्ये. या 16 जानेवारीला मी या दौंड तालुक्यामध्ये कोरेगाव भिवरला दशक्रिया केला महाराज. त्या कोरेगावचा नियम आहे 8-8:30 वाजेपर्यंत काकस्पर्श होतो महाराज. पण माझं प्रवचन सुरू झालं, वरपे परिवारातला दशक्रिया, सभापतीच्या आईचा दशक्रिया, हजारो समाज दशक्रियेला उपस्थित देवा. 9 सभा नौकर काटा गेला, पण काकस्पर्श होईना. कावळे झाडावरती, पण कावळा खाली उतरायला तयार नाही. का काकस्पर्श होईना काही लोकांना कळेना देवा. लोकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. आणि 80-85 वर्षाची म्हातारी उठून त्या पिंडापाशी गेली आणि मोठ्यानं आवाज दिला, अरे तिच्या पोराला म्हणावं पाया पडायला ये. तीनही पोरं पाया पडायला आली देवा. एक वकील आहे, एकाची 20 एकर शेती त्या कोरेगावला, आणि एक सभापती महाराज वरपे साहेब म्हणून. तिघही पोरं पाया पडली.